सबिंदु सिंधु शुष्कलस्तरंगभंगरंजितम द्विषत्सु पापजातजातकारिवारि संयुतम कृतान्तधूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि मातु नर्मदे। मातु श्री नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आनंदकंदी राजराजेश्वरी भगवती रेवा मैया, नर्मदा मैया, मैयेच्या तटावर चालत असताना आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत, ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा आमची पूर्ण संकल्प पूर्ण झालेला आहे। ओंकारजीला जल चढलेला आहे, बघू शकता हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे। आणि ओंकारेश्वर ममलेश्वर दोघांना आपलं संकल्पाची बॉटल जल चढवून तदनंतर त्या ठिकाणी ही समोर जी दिसत आहे ही मानधाता पर्वत आहे, यालाच ओम पर्वत असं म्हणतात। प्रणव पूर्ण ह्या पर्वताने त्या ठिकाणी ओमचा आकार धारण केलेला आहे, प्रणव आकार आहे। भारतात फक्त दोनच ठिकाणी ओम पर्वत आहे, एक चीनच्या बाउंड्रीवर तिप्पतमध्ये कैलास मानस सरोवर त्या ठिकाणी ओम असलेला पर्वत आहे, तो छोट्या आकाराचा आहे। पण ह्या ठिकाणी भव्य दिव्य आकाराचा असा असणारा ओम पर्वत, त्या ओम पर्वतालाच मानधाता पर्वत असं नाव आहे। आणि बघू शकता हे सौंदर्य ओंकारेश्वरचं सौंदर्य आहे। पौराणिक खूप मोठं महात्म्य ह्या ठिकाणाला आहे। ह्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जगद्गुरू शंकराचार्यांच्या अष्टकामध्ये आपण म्हणतो आहे ना, तर कोणतं आहे तर ओंकारे ममलेश्वरम, ओंकार क्षेत्रामध्ये ममलेश्वर नावाचं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे। सुंदर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। बघू शकता ही पावन नगरी ओंकारेश्वर शिवाचा दरबार आहे। आणि ओम प्रणवामध्ये उकार, आकार आणि मकार ह्या तिन्ही अक्षरांमध्ये शिव, विष्णू आणि ब्रह्मा हे त्या ठिकाणी स्थित आहे। ब्रह्मा विष्णू महेशाचं हे वास्तव्य ठिकाण आहे। ओंकारेश्वर नुसतं शिवाचं धाम आहे असं म्हणून ओळखलं जातं, तर या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही एकत्र स्वरूप, जसं की त्र्यंबकेश्वरमध्ये भगवान शिवजी आहेत त्र्यंबकेश्वर रूपामध्ये, तसंच या ठिकाणी ओंकारेश्वर ह्या नावाने या ठिकाणी भगवान भोलेनाथ वास्तव्य करतात। हाच तो ओम पर्वत। हा ओम पर्वत म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिवाचं लिंग म्हणून ओळखलं जातं। आणि ह्या शिवलिंगाला, या पूर्ण ओम पर्वताला ह्या ठिकाणी जेलेरी रूपानं भगवती नर्मदा मैया दोन्ही साईडनं वाहते। आणि दोन्ही साईडनं वाहत असताना बरेच लोक ती जी पलीकडची धारा, मैयाच्या पलीकडची जी धारा आहे तिला बरेच लोक कावेरी असं म्हणतात। पुढे संगम पण आहे ह्या दोन्ही नद्यांचा। थोडक्यात बऱ्याच लोकांचं असं मत आहे की ही मैयाच नर्मदा मैयाच आहे, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ही कावेरी नदी आहे। पौराणिक आधार मला एवढं ज्ञात नसल्यामुळे मी काही स्पष्ट सांगू शकत नाही। सुंदर ह्या ठिकाणी नर्मदा परिक्रमेमध्ये आलेले खूप असे अनुभव असतात आणि ते अनुभव या ठिकाणी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे साधक या ठिकाणी परिक्रमेत येत असतात। आणि विशेष बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, कालच एक कलेक्टर परिक्रमेला आले होते। मागे एक पूर्ण स्वतःला 2020मध्ये जेव्हा मी परिक्रमा केली त्यावेळेस एक प्युअर नास्तिक, ज्याला कुठल्याही प्रकारे भगवंताच्या अस्तित्वाविषयी बरेच संशय असे मनात होते, तो विज्ञानवादी ज्याची बुद्धी होती असे असणारे एक माझ्यासोबत होते। पण ते सुद्धा जेव्हा पूर्ण परिक्रमा करून गेले तेव्हा त्यांनी ह्या ठिकाणी भगवान ओंकारेश्वराच्या चरणावर डोकं पहिल्यांदा ठेवलं आणि नर्मदा भगवती नर्मदा मैयाच्या ह्या ठिकाणी पवित्र स्थानावर साष्टांग प्रणिपात केला। असे बरेच लोक ह्या ठिकाणी स्वतःचे अनुभव ह्या ठिकाणी बरेच ह्या ठिकाणी येत असतात। आणि भगवती नर्मदा मैयाच्या तटावर असेच एक आगळे वेगळे साधक परिक्रमेला आलेले आहेत। बघू शकता परिक्रमेचा सुंदर त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव, काय काय अनुभव आले आणि ते कसे होते आणि आता सध्या ते काय झाले आहे, त्यांच्यात झालेलं परिवर्तन। नर्मदा परिक्रमा बरेच लोक करतात तर चमत्कार ह्या हिशोबानं करतात, काहीतरी यूट्यूबवर ऐकून आणि चमत्काराच्या गोष्टी ऐकून ह्या ठिकाणी येत असतात। पण यांना कुठल्याही प्रकारे चमत्काराचं ज्ञान नाही, कुठल्याही प्रकारे काही ज्ञान नसतानासुद्धा हे एकेकाळी पोलीस क्षेत्रामध्ये काम करत होते। आपण पोलीस असताना कोणत्या पदावर होतात? पोलीस कॉन्स्टेबल। आणि हे पोलीस कॉन्स्टेबल होते। यांच्या जीवनामध्ये
काय परिवर्तन झालं? नर्मदा मैयाचा तट हा परिवर्तनशील तट आहे आणि प्रत्येक साधकाला खूप काही जीवनामध्ये आपल्या शिदोरी भेटत असते. यांच्या जीवनामध्ये काय काय शिदोरी भेटली आणि यांचं कायाकल्प कसा झाला, यांच्या जीवनात यांनी पूर्वी काय काय केलेलं आहे, यांचं जे अतीत आहे हे किती भयंकर आहे आणि आता ते काय झालेत हे त्यांच्याच मुखातून आपण ऐकूया. सर्वप्रथम तुम्ही कुठून आलात ते सांगा आम्हाला. आता मला तर काही परिक्रमाचं माहीत नव्हतं. तुम्ही कुठून आलात सर्वप्रथम? आम्ही पहिले अहमदनगर जिल्हा अहमदनगर पायथ्याला मिडसांगवी गाव आहे, मिडसांगवी तिथून आलो. बरं. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही कुठं कार्यरत होते? मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून बीडला कार्यरत होतो. अच्छा. मग असा काय प्रसंग आला की तुम्हाला परिक्रमा करण्याचा योग आला आणि तुमच्या जीवनामध्ये अशा काय घटना घटित झाल्या की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडली? असे की मला त्यातलं काही माहीत नव्हतं. मी चांगलं करायला गेलो. मराठी शाळाच्या माध्यमातून कोणाला तांदूळ गहू विकणार या मुद्द्यावरून माझी नोकरी ही गोत्यात आली किंवा आणली, हे तर झालं. त्याच्यानंतर एकतर्फी निकाल देऊन ती शासन दरबारात माझं होम डिपार्टमेंटला ती प्रकरण चालू आहे. परंतु नर्मदे मैयाचा विशेष अशी परिक्रमा काय असते हे मला माहीत नव्हतं. परिक्रमा काय असते हे माहीत नव्हतं. आणि असेच एक विठ्ठल पठाडे महाराजांनी सांगितलं, येता का परिक्रमाला इकडं तिकडं फिरण्यापेक्षा. मी त्यांना खोटं बोललो, यार काय परिक्रमा येऊ म्हणलं बघू. पण अचानक योग असा घडला की ते पुढं गेले आणि एक महंत आपले नारायण महाराज डिसले, महंत गडाचे महंत हा. नारायण महाराज. हा. डिसले आश्रमाचे महाराज हम्म. यांनी माझी खर्ची बुजून हम्म. मला ओंकारेश्वरपर्यंत आणलं. अच्छा. पण तोपर्यंत मला परिक्रमा काय असती आणि नर्मदा मैया कशी असती हे माहीत नव्हतं. बर. आलो तर माझ्या पायात चपला नव्हत्या. माझ्याकडे फक्त 50 रुपये होते. अच्छा. 50 रुपयातले 30 रुपये खर्च काय झाले, 20 रुपये होते. मला मैया ही जी मैया असती ती विठ्ठल पठाडे महाराजांनी दिली आणि बाकीचा खर्च सगळा डिसले महाराज, नारायण महाराज, दगडवाडी संस्थान यांनी खर्च करून इथं आणलं. आणि नंतर ही पहिली कोणची परिक्रमा असती, मानधाता परिक्रमा केली. तोपर्यंत माझ्या पायात चपला बी नव्हता. बर. आणि नंतर पूजाचे पैसे त्यांनी दिले. वारकाकडे मी फ्री होतो, वारी म्हणजे नाभी. नावी. त्याच्याकडे कटिंग दाढी सुद्धा माझी फ्री, पैसाच नाही ते देऊ कडून. जय हो. अशी माझी परिक्रमा सुरू झाली. बर. पुढे जाता जाता एक ठक्कर सिंग महाराज त्यांची छावणी आहे, हा. तिथं मला चपला सापडला. बर. पहिला परिक्रमात ती झाला. अरे म्हणलं चपला सापडल्या म्हणजे तुझ्यावर कृपा आहे रे, म्हणले चल आता. हा. मग जे चलत गेलो होतो मी अमरकंठापर्यंत, कुठल्याही वाहनावर न बसता हा. थेट दिंडोरीपर्यंत गेलो. हम्म. आणि तिथून पुढं मी पूर्ण परिक्रमा पूर्ण इमानदारीने केली. हम्म. आणि आज तुमची भेट झाली हम्म. हम्म. आणि आता तुम्ही म्हणले चला परिक्रमाला, तर माझी पूर्ण तयारी झाली. चला. बर. मग आता सर्वप्रथम तुमच्या जीवनामध्ये काय अशा वाईट घटना होत्या की ज्या मैयेच्या चरणावर आल्याच्या नंतर सुटल्या? मी एक पिणारा माणूस. अच्छा. सकाळी पिणारा माणूस. कधी देवळात गेलो नाही, कधी जवळ भगवानगड आहे तिथं गेलो नाही. भगवानगडाला जायचो अधूनमधून, परंतु कुठलाच छंद नाही. परिक्रमा काय असते हे माहीत नव्हतं मला. अच्छा. आणि जे आलो तो एकनिष्ठाने मैयाचं परिक्रमा 3000 किलोमीटर हम्म. पैदल केली. बर. ही ठामपणे 3600 किलोमीटर. 3600 किलोमीटर. बरं. मग आता तुमची जी दारू प्यायची इच्छा ही असायची, तर मी उभी बाटली आडवी करून टाकली, नर्मदामध्ये दान करून टाकली. आता मी हिला हात कधी नाही लावणार. अच्छा, हे नक्की आयुष्यात 100%. कधीच करणार नाही नाही नाही, नशा? तिच्याकडे बघणारच नाही. बरं. मग नशा सोडण्यासाठी तुम्ही म्हणता की मी 10 लाख रुपये खर्च केले नशामुक्ती केंद्राला. मला प्रत्येक वर्षी नशा सेंटरमध्ये माझ्या भावाने नेऊन टाकलं. हम्म. 6-6 महिने. हम्म. आणि ही वेळेस तीच पाळी होती. त्या भेवाने मी इकडे पळून आलो अच्छा. आणि सुरू झालो नर्मदा परिक्रमा आहे की नाही. बरं 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 बरं. आणखी विशेष तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठी जी नशा आहे मद्यपान, हे 5 महापापातलं एक महापाप आहे, ते तुमच्या जीवनातलं सुटलं. एवढंच होतं, हां. बाकी काही नाही. दारू. बरं. माझं पूर्ण चारित्र क्लिअरच होतं. अच्छा. वा वा, सुंदर. बरं. मग मैयेची तुमच्यावर विशेष कृपा झालेली आहे, यात कुठल्याही प्रकारे संशय नाही. पण मला हे सांगा की तुम्ही मैयेच्या तटावर चालत असताना
असे तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आले आणि त्या अनुभवाची शिदोरी तुम्ही आता घरी नेणार आणि पूर्ण तुम्ही तो प्रसाद म्हणून आपल्या जीवनामध्ये जपसाल, तर अशी काही घटना घडली का? माझ्या याच्यात मला सगळ्यात मोठं सत्संगत अच्छा. सत्संगत मिळली. संतांनी आणलं, ब्रह्मचारी संतांनी माझी खर्ची बुजली. मी लपत लपत पाठीमागच्या सीटवर बसलेलो होतो, कारण भीती वाटत होती, एक संत काय बोलू शकतात, आपल्याला काही होईल का, काहीतरी खवळतील का. अशा हिशोबाने मी भुसावळपासून मुक्ताईच्या मठावर ते ओंकारेश्वरपर्यंत आलो. हं. आणि तिथून पुढं मैयाच्या परिक्रमाला लागलो. हं. नंतर सर्व काही माहीत झालं. आता नर्मदे हार नर्मदे हर, आहे की नाही? नर्मदे हर. आणि जे अनुभव आहेत ते संतांचे मोठे आहेत, कारण मोठमोठाले संत रिद्धी सिद्धी सिद्धी पुरुष आपल्याला जेवण घालतात. बाबाजी या, प्रभूजी या, असे जर म्हणलं तर मला लाज वाटायची, अरे आपण प्रभू थोडे आहेत. ही एक मोठा चमत्कार माझ्या जीवनात. अच्छा. हां. तर मैयेच्या तटावर जो कोणीही चालतो तो सामान्य राहत नाही, कारण स्वतः आद्य जगद्गुरू शंकराचार्य सांगतात, विरंची विष्णू शंकरम स्वकीय दामवरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि मातु नर्मदे. कोणीही नर्मदा मैयेचा उपासक असेल तर त्याचा गौरव वैकुंठ आणि कैलासात होत असतो. ही सामान्य भूमी नाही. या ठिकाणी संत महंत, मोठे मोठे तपस्वी लोक, मोठे मोठे संन्यासी लोक सर्वसामान्य ग्रहस्थी धर्मातून आलेल्या प्रापंचिक जीवाची सेवा करतात. खरं तर संन्यासी लोक ग्रहस्थी माणसाची सेवा करत नाही, पण परिक्रमावासीची सेवा करतात. हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव आहे. आणि विशेष मैयेच्या तटावर चालत असताना असं काय चमत्कार तुमच्या जीवनात आणखी घडले, जसे की बरेच लोक सांगतात की आम्हाला मैयेचं दर्शन झालं जे वगैरे. माझ्या घरातलं विसंगती होती, हां. की ज्या टायमाला माझा एक फोटो गेला, हे परिक्रमाला गेला, हं. त्यानंतर मला चांगलं बोलायला घरचे लागले. अच्छा. आणि नंतर त्यांनी पैसे बी पाठवले. नंतर माझा हौसला जसा जसा वाढला, हं. की मैया आपल्या पाठीमागे आता पूर्णच करायची. बरोबर ती बरोबर पूर्णच की. बरोबर. म्हणजे घरात तुम्हाला कुठल्याही प्रकारे सन्मान हा, नव्हता मिळतच नव्हता ना. आणि आहे की नाही, ते तर उघडच आहे. घरात कुठल्याही प्रकारे तुम्हाला सन्मान नव्हता, बाहेरही सन्मान नव्हता. हा. आणि आता तुम्ही परिक्रमेला तोंडावर आल्याच्या जरी नंतर साहेब जरी म्हणले तर पाठीमागे निंदा तर करीतच होते, हे मला बी माहित होतं. हां, तर तोंडावर लोक साहेब म्हणायचे, पण पाठीमागे पाठीमागे निंदा तर करायचे, निंदा कुचकेपणा करायचे. पण आता तेच लोक तुम्हाला सांगतात की परिक्रमेमध्ये तुम्ही कुठं आहात, कोणी पैसे पाठवतंय, कोणी मैयेसाठी सेवेसाठी तुम्हाला एक सेवेधारी म्हणून, मैयेचा सेवक म्हणून तुम्हाला, वारकरी म्हणून. वारकरी म्हणून, मैयेचा परिक्रमावासी म्हणून तुम्हाला, जे लोक चहाला सुद्धा पैसे देत नव्हते त्या लोकांनी तुम्हाला पैसे पाठवले. स्वतःच्या घरातला भाऊच देत नव्हता तर बाकीच्याचा प्रश्नच येत नाही. एक चिकट बहीण, सगळ्यात चिकट, तिने 500 पाठवून दिले. मी म्हणलं परिक्रमा पावन झाली. जय हो. आणि 10 सुंदर. रुपये नाही देणारी, 10 तिने मला रुपये 500 पाठवून दिले का म्हणलं आपली परिक्रमा सफल मैया झाली. सगळं आता बरं, वातावरण आता बदलतंय. हां, दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला कन्या भोजनाची इथून गेल्याच्या नंतर चिंता होती की माझं कन्या भोजन कसं होणार, काय होणार. तर आता ते कन्या भोजनसुद्धा तुम्ही तुमचा अनुभव सांगितला की कन्या भोजनसुद्धा घरची मंडळी लोक जे आहेत तुमचे हां. भाऊ वगैरे यांनी सांगितलं की आम्ही कन्या भोजन करू. बरोबर आहे का? बहीण म्हणली करू, बहीण म्हटल्या का? भावाचं बाराचं नाही. अच्छा. तर ह्या ठिकाणी सुंदर आहे ना. पायाच्या चपला बसून तर अंगाच्या वस्त्रापर्यंत पर्यंत मला मिळालं ते दोन गावरान पुऱ्या, एक तुपाच्या वाती असतील, सगळं मिळालं, मैयेसाठी भोग लावण्यासाठी काजू बदाम साखर असेल, सगळं या ठिकाणी अंगावरल्या कपड्यापासून, पायातल्या चपलापासून, हातातल्या दंडापर्यंत, कमंडलूपर्यंत सगळी व्यवस्था मैयेने करून घेतली. माझी ही पहिली परिक्रमा 2020मध्ये जेव्हा झाली तेव्हा अशाच पद्धतीत झाली होती. प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. सुंदर या ठिकाणी आजही मैया आपलं अस्तित्व दाखवत असते. म्हणून एकदा तरी प्रत्येक जीवानी रेवाखंडात आलं पाहिजे. कारण विश्वमाऊली ज्ञानोबारा सांगतात, विश्वमाऊली ज्ञानोबारा सांगतात की अन्यत्र ज्या साधना आहेत, अन्यत्र साधना या ठिकाणी जमिनीवर पडलेला जो पारा आहे तो जसा तळ हातावर घेता येत नाही, तसं अन्यत्र साधनानं भगवत प्राप्ती होणं त्या पाऱ्याप्रमाणे कठीण आहे. तद्वत या ठिकाणी कितीही त्या ठिकाणी अविश्वासू असेल तर त्यालासुद्धा या ठिकाणी आस्तिकता प्रदान करणारी आणि भगवत साक्षात्कारापर्यंत नेणारी, भगवत साक्षात्कार ज्याला करण्याची इच्छा आहे तर त्याला तात्काळ आणि सहजरित्या भगवत साक्षात्कार करून देणारी आणि सर्व साधकांना
सिद्धत्व अवस्थेपर्यंत नेणारी, सर्वसामान्य जीवाला संतत्व प्रदान करणारी भगवती शिवस्वरूपिणी नर्मदा मैया या ठिकाणी असे अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी आपल्या जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे. एकदा तरी मैयेच्या ह्या जलामध्ये येऊन एकदा तरी स्नान केलं पाहिजे. हे जल नसून प्रत्यक्ष शिव आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये भगवती नर्मदा मैयेचं एकदा तरी डोळ्याने दर्शन करा. कारण 7 स्नान यमुना मैयेचे, 3 स्नान सरस्वतीचे, 1 स्नान गंगा मैयेचं आणि नर्मदा मैयेच्या नुसत्या दर्शनाने सकल तीर्थाची फलश्रुती प्राप्त होते. मी तरी सांगेन माझ्या अनुभवानुसार ह्या ठिकाणी सर्व भारतातले तीर्थ एकीकडे आणि माझी भगवती नर्मदा मैया एकीकडे. खूप विलक्षण माझी नर्मदा मैया आहे. सर्वांनी एकदाच माझ्या मैयेच्या तटावर या अशी विनंती आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर.